मित्रांनो, आज आपण 2026 मध्ये उभे आहोत. बाहेरचं जग खूप बदललंय, तंत्रज्ञान बदललंय, स्पर्धा बदललीये आणि कदाचित यशाच्या व्याख्याही बदलल्या आहेत. पण एक गोष्ट आजही तशीच आहे, ती म्हणजे जिंकण्याची उर्मी. कधी विचार केलाय का की याच गर्दीत काही लोक शिखरावर का पोहोचतात आणि काही लोक फक्त पाहत का राहतात? उत्तर कोणाकडेही नाही, उत्तर तुमच्यात आहे. यशाचा प्रवास सुरू होतो एका शून्यातून. जेव्हा तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं, तेव्हाच मिळवण्याची खरी जिद्द निर्माण होते. 2026 मध्ये यश हे कोणाच्या नशिबाने मिळणार नाही, तर ते फोकस या एका शब्दावर अवलंबून असेल. आजच्या युगात सगळ्यात महागडी गोष्ट काय असेल तर तुमचं लक्ष. ज्याने स्वतःच लक्ष विचलित होऊ दिलं नाही, तो अर्धी लढाई तिथेच जिंकला. दुसरा मंत्र आहे सातत्य. समुद्राच्या लाटा जेव्हा एखाद्या खडकावर सतत आदळतात, तेव्हा तो कठीण खडकही झिजतो. तुमची मेहनत ही त्या लाटांसारखी एकदा करून थांबणारी नाही, तर पुन्हा पुन्हा प्रहार करणारी. लोक विचारतील, किती वेळा प्रयत्न करणार? तुमचं उत्तर असावं, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत. यश मिळवताना मध्येच अपयश येईल, पण लक्षात ठेवा, अपयश हे अंत नाही. तो एक इशारा आहे की तुम्हाला तुमची पद्धत बदलायची आहे, ध्येय नाही. 2026 हे वर्ष रडणाऱ्यांसाठी नाही, तर लढणाऱ्यांसाठी आहे. जे पडल्यावर स्वतःला सांगतात, अजून एक प्रयत्न बाकी आहे. त्यांच्या स्वागतासाठी यश उभे असते. तर मग तयार आहात का? स्वतःला एक वचन द्या, कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःची जुनी आवृत्ती संपवून एक नवीन मी घडवण्यासाठी. 2026 तुमचा आहे, वेळ तुमची आहे आणि ही संधी सुद्धा तुमचीच आहे. बाहेर पडा आणि इतकं कष्ट करा की तुमच्या यशाचा आवाज तुमच्या शांततेपेक्षा मोठा असेल. उठा, लढा आणि जिंका.